संघाचा कार्यक्रम अमरावतीला 5 तारखेला होत आहे आणि त्याच्यामध्ये आदरणीय आईसाहेब डॉक्टर कमलताई गवई यांना बोलविण्यात आला आहे। संघाचा मुख्य कार्यक्रम दसरा विजयादशमीच्या दिवशी नागपूरला होत आहे। हा जो कार्यक्रम आहे हा विजयादशमीच्या नंतर 3 दिवसांनी अमरावतीला होत आहे। तसं पाहिलं तर मुख्य कार्यक्रमाला विजयादशमीच्या आपल्या या संघाच्या मुख्य कार्यक्रमाला नागपूरच्या यापूर्वी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे उपस्थित राहिलेले आहेत। त्याचप्रमाणे दादासाहेब रासू गवई साहेबसुद्धा उपस्थित राहिलेले आहेत। त्याच्यामुळे या कार्यक्रमाला जेव्हा खोब्रागडे साहेब उपस्थित होते, दादासाहेब उपस्थित होते, तर त्याच्यामुळे आईसाहेबांनी होकार दिलेला आहे। आणि तसंही गवई परिवाराचा नाही म्हणत मग कट करा तर परत लावलं आता काय मग हे नाही डिस्टर्ब नाही आता कोणी इकडे येऊ नये मग होऊन जाऊ द्या ना मग हां किंवा अंदर घेता येईल आपल्याला नाही सर इथे सर गेम दिलेली आहे ना लाईव्ह आता हां आता परत डिलीट करा ना आतापासून नाही सर बोला सर नाही डिलीट करा ना स्टार्टिंग 3 ते 5 तारखेला संघाचा कार्यक्रम अमरावतीत होत आहे आणि त्या कार्यक्रमाला आईसाहेबांना निमंत्रण भेटलेलं आहे। नाही आईसाहेबांनी ते निमंत्रण स्वीकारलंही आहे। याच्यापूर्वी म्हणजे हा जो कार्यक्रम आहे अमरावतीचा हा विजयादशमीच्या नंतर संघाचा मुख्य कार्यक्रम नागपूरला आहे, त्याच्यानंतर 3 दिवसांनी आहे। परंतु मुख्य कार्यक्रमाला यापूर्वी आदरणीय दिवंगत रिपब्लिकन पक्षाचे नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे सुद्धा उपस्थित राहिलेले आहे। मुख्य कार्यक्रमाला नागपूरच्या दादासाहेब गवई सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत। त्यामुळे आईसाहेबांनी त्याचं निमंत्रण दिलेलं आहे। आणि तसेही गवई परिवाराचे पक्षविरहित असे संबंध आहेत। त्या काळामध्ये गवई साहेबांचे अटल बिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधी यांचे अतिशय जवळचे संबंध होते। विदर्भाचे नेते, महाराष्ट्राचे नेते दिवंगत गंगाधरजी फडणवीस विदर्भाचे असल्यामुळे आणि विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळे दोघांचे ते एवढे घनिष्ठ संबंध होते की भावाभावाचे संबंध होते। परंतु विचारधारा त्यांची नेहमी वेगळी राहिली। तेव्हा एखाद्या कार्यक्रमाला गेलं की आपली विचारधारा बदलेल असं मुळीच नाही। एकमेकांच्या कार्यक्रमात गेलं पाहिजे अशा मताचा मी आहे। मी काही गोष्टी सांगू इच्छितो की दादासाहेबांबद्दल बरंचसं काही सोशल मीडियावरती उलटंसुलटं लिहिलं गेलं की बाबा त्यांचे सगळ्यांचे संबंध असल्यामुळे त्यांना विधान परिषदेचे सदस्य सभापती बरेच पदं मिळाले। मी आज एकच सांगू इच्छितो की गवई साहेबांना इंदिरा गांधींनी त्या काळामध्ये काँग्रेस पक्षामध्ये जर प्रवेश केला तर मुख्यमंत्री पद देऊ अशा प्रकारचं कबूल केलं। मला स्वतः सोनिया गांधींनी 2009 आणि 2014 आणि आता 2019ची निवडणूक 2009 आणि 14 मध्ये सोनिया गांधींनी आणि 2019 मध्ये मल्लिकार्जुन खरगे यांनी ऑफर दिली होती की तुम्ही जर पंजा निशाणीवरती उभे राहिला तर आम्ही तुम्हाला लोकसभेची तिकीट देऊ। गवई परिवार हा सत्ताच्या मागे कधी नाही, सत्ता जर त्यांना पाहिजे असती तर याच्यापेक्षा मोठे मोठे पदं दादासाहेब गवईंना मिळू शकले असते, मलाही मिळू शकले असते। मी स्वतः MBBS पोस्ट ग्रॅज्युएट डर्मॅटॉलॉजी आहे। 28व्या वर्षी मी सोमय्या मेडिकल कॉलेजमध्ये टीचरचं काम करत होतो। आज मी कुठपर्यंत पोचलो असतो, परंतु पक्षासाठी या विचारासाठी आणि मी त्या पदाचा राजीनामा दिला आणि आजही आमची विचारधारा पक्का आहे। मैत्री राहीलच पण विचारधारा पक्का आहे। आज भूषणजी एका मोठ्या पदावरती पोहोचलेले आहेत। गवई साहेबांचे जे काही विरोधक होते त्यांच्या पोटात दुखतंय आणि त्याच्यामुळे उलट्या सुलट्या ज्या सोशल मीडियावरती जे काही लिहिलं जाते ते गवई साहेबांचे विरोधक मुद्दामून भूषणजी मोठ्या पदावरती गेल्यामुळे त्यांच्या पोटात दुखत असल्यामुळे ते करीत आहेत। तेव्हा ठीक आहे उलट्या सुलट्या होत आहेत पण काही पॉझिटिव्ह रिॲक्शनसुद्धा आहेत। त्याच्यामुळे मी त्याच्याकडे फारसं दुर्लक्ष करतोय। मी आईसाहेबांना तर सांगेल की अजून आईसाहेबांनी निर्णय घेतलेला आहे। तुम्ही कोणताही निर्णय घ्या, एक मुलगा म्हणून आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सरचिटणीस म्हणून मी खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहील। कारण की सोशल मीडियामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत राहते, लोक करत राहतात। मला काय त्याच्यावरती जास्त बोलायचं नाही, बोलता येईल पण अजून त्याच्याबद्दल दुर्लक्षच करणं बरोबर राहील। आणि माझं बाईट संपवण्यापूर्वी मी एकच सांगतो की दादासाहेब गवई आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे अतिशय जवळचे संबंध होते। किंबहुना किंवा ते इंटरनॅशनल कॉन्फरन्सला जायचं ते एका रूममध्ये, त्या काळामध्ये असे प्रत्येक लीडर वेगवेगळे रूम घेत नव्हते, दोघांना मिळून एक रूम घ्यावी लागत होती, रूम शेअर करत होते। एका बेडवरती अटल बिहारी वाजपेयी, दुसऱ्या बेडवरती दादासाहेब गवई असे संबंध होते। परंतु जेव्हा
अटल बिहारी वाजपेयींना पंतप्रधानांचं जेव्हा पंतप्रधान टिकण्यासाठी जे मत लागत होतं गवी साहेबांनी ते पद दिलं नाही. पण त्याही पलीकडे नंतर अटल बिहारी वाजपेयी आले. दीक्षाभूमीला जेव्हा गवी साहेबांनी बोलावलं तेव्हा अटल बिहारी वाजपेयी आले आणि ते अरेतुरे गवी साहेबांना म्हणाले की ते त्यांचे संबंध जसे असल्यामुळे ते अरेतुरे म्हणायचे. ते म्हणाले की गवी तूने मुझे वोट नहीं दिया, मेरा पंतप्रधान पद तब गया था, लेकिन ये दीक्षाभूमि के प्रगति के लिए तुमको जो भी फंड चाहिए वो फंड में देने के लिए कभी पीछे नहीं हटूंगा. अशा प्रकारचे लोक तिथे होते. आज कुठे लोक गेलेले आहेत. व्यक्तिगत संबंध आणि विचारधारा ही वेगळी असते. आमची विचारधारा कायम आहे. सर्व धर्म समभाव, सर्व धर्म जो पक्ष घेईल त्याच्यासोबत आम्ही कालही होतो, आज ये आणि उद्याच राहील. पण व्यक्तिगत संबंध आपण कायम ठेवले पाहिजे या मताशी मी बिलकुल पक्का आहे. जो पत्र काल व्हायरल झाला तो तुमच्या मातोश्री आईचा आहे का? बस नाही, आता नेक्स्ट वन हिंदीमध्ये. सर ते पत्र व्हायरल झालं त्याबद्दल पत्र जे व्हायरल झालं ते आई साहेबांचं पत्र आहे की नाही? मी तुम्हाला या बाईटमध्ये सांगितलं आहे की आई साहेबांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही आहे. तेव्हा आता हिंदीमध्ये सुरू करा. प्लीज आय टोल्ड यू नो काउंटर क्वेश्चन्स नाउ. प्लीज बाईट इन हिंदी. नाही हे बघा नंतर आपण थांबा ना. सर कारण साहेब त्यांची तब्येत कशी आहे, काय आहे? थांब रे राजा, हिंदीमध्ये बाईट घे. काउंटर बरोबर बाईट देत आहे ना मी. हो सर. ओके बाईट दिली आहे ना. ओके सर. अवॉइड तर करून नाही म्हणजे मी काय इथं टाइमपास करलो काय? पत्रकार म्हणून नको, भावनिक म्हणून घ्या. म्हणजे मी ते पत्राबद्दल अमर चलो हिंदी में. कुठे गेला हे विचारलं. नाही क्वेश्चन काय हिंदी में दे नंतर मग क्वेश्चन होईल काही यार आपण असतो. आदरणीय आई साहब को संघ के तरफ से 3 तारीख को अमरावती में जो कार्यक्रम हो रहा है, 5 तारीख को जो कार्यक्रम हो रहा है उसमें उपस्थिति के लिए निमंत्रण दिया गया और आई साहब ने वो निमंत्रण स्वीकार भी कर लिया है. इसके पहले भी मुख्य कार्यक्रम नहीं है, नागपुर का मुख्य कार्यक्रम है. उसके बाद में आई साहब 5 तारीख को अमरावती के कार्यक्रम में जा रहे हैं. मुख्य कार्यक्रम नागपुर में इसके पहले बैरिस्टर दिवंगत नेता राजाभाऊ खोब्रागडे भी उपस्थित रहे, रिपब्लिकन के बड़े नेता रहे, दादा साहब गवी भी उपस्थित रहे. इसलिए आई साहब ने, माँ साहब ने वो निमंत्रण स्वीकार किया है. मैं कहता हूं कि व्यक्तिगत संबंध और राजकीय संबंध अलग होते हैं. व्यक्तिगत संबंध रखने चाहिए. किसी के व्यक्तिगत कार्यक्रम में जाके अपनी विचारधारा बदलते नहीं है. उस जमाने में अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, उनके अच्छे स्नेह के संबंध थे गवी साहब के. और गंगाधर जी फडणवीस जो विदर्भ के नेते थे, विधान परिषद के नेते थे, महाराष्ट्र के नेते थे, उनके साथ में तो गवी साहब का इतना अच्छा संबंध था कि दोनों को भाई भाई लोग मानते थे. लेकिन विचारधारा तब भी अलग थी. मैं इतना कहता हूं कि सोशल मीडिया पर गवी साहब के बारे में ऐसा कहा जाता है कि बाबे उनके सभी पक्षों में अच्छे संबंध होने के कारण में उनको बहुत बड़े बड़े पद मिले. मैं उनको यही कहना चाहता हूं कि गवी साहब को तब इंदिरा गांधी ने कांग्रेस में आने का न्योता दिया था और कांग्रेस में अगर आते तो उनको मुख्यमंत्री पद दिया जाने का भी उन्होंने वादा किया था. लेकिन गवी साहब ने अपना वादा, अपने विचारधारा को, अपने पक्ष को छोड़ा नहीं. मैं 2009 और 2014 के जो चुनाव थे, सोनिया जी ने मुझे कहा कि आप अगर पंजाब पे लड़ते हैं तो दोनों आपको हम लोकसभा की सीट देते हैं. इस बार मल्लिका अर्जुन ने 2024 के लिए मुझे उनके बंगले पे बोला. उन्होंने भी कहा कि अगर आप पंजाब पे लड़ते तो हम आपको लोकसभा की सीट देते हैं. लेकिन हम कभी विचारधारा बदलते नहीं. मैं MBBS हूँ, पोस्ट ग्रेजुएट हूँ. उम्र के 28 साल में सोमैया मेडिकल कॉलेज में लेक्चरर रहा, असिस्टेंट लेक्चरर रहा हूँ. आज मैं कहाँ से कहाँ जाता, लेकिन मैंने विचारधारा के लिए अपना इस्तीफा दे दिया है. इसलिए पद के पीछे हम परिवार, गवी परिवार कभी नहीं रहा. आज हमारे बड़े भाई अच्छे पद पे, बड़े पद पे है, बहुत ही इम्पोर्टेंट पद पे है. इसलिए किसी लोगों को उसका वो अच्छा नहीं लगता, इसलिए वो सोशल मीडिया के थ्रू अपने लोगों के थ्रू गवी साहब के बारे में, परिवार के बारे में बोल रहे हैं. लेकिन गवी साहब हमेशा एक विचारधारा से रहा. कल भी यही विचारधारा रहेगी और आज भी वही विचारधारा है, वह सर्वधर्म समभाव. मैं यही कहता हूँ कि अभी तक हमारे मातोश्री ने निमंत्रण स्वीकार किया, कोई भी निर्णय नहीं लिया है. लेकिन मैं इतना ही कहूँगा कि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के सर चिटनीस के नाते और उनका बेटे के होता ने जो भी निर्णय उनको लेना है बिल्कुल ले ले.
हम उनके पीछे ताकत से खड़े रहेंगे। मैं मेरा बाइट खत्म करने के पहले एक ही बात बताऊंगा कि अटल जी वाजपेयी और गवी साहब विचारधारा अलग थी। तब जब भी इंटरनेशनल कॉन्फ्रेंसेस होती थी तब वो दोनों एक ही रूम में रहते थे। तब के जमाने में हर नेता को अलग रूम नहीं मिलती थी, तो एक बेड पे अटल जी रहते थे, एक बेड पे गवी साहब रहते थे। लेकिन जब पंतप्रधान के लिए एक मत, जब गवी साहब लोकसभा सदस्य थे तो उन एक मत से वो गिरे, लेकिन उन्होंने अटल जी को मत नहीं दिया। और उसके बाद में बड़ी बात तो यह है कि जब अटल जी दीक्षा भूमि पे आए, गवी साहब ने उनको रिसीव किया। अटल जी ने गवी साहब को बोला कि तूने मुझे वोट नहीं दिया, मैं गिर गया। अच्छा है, मुझे खुशी है कि तू अपनी विचारधारा पे रहा, क्योंकि उनको अरे तुरे पे बोलते हैं। अच्छा है कि तू अपनी विचारधारा पे रहा, मैं गिर गया, इसका मुझे दुख बिल्कुल नहीं है। लेकिन दीक्षा भूमि में जो भी फंड चाहिए वो फंड आप मांगते रहो और मैं देते रहूंगा। ऐसा वो समय था, कहाँ वो समय गया है। इसलिए व्यक्तिगत संबंध और राजकीय संबंध ये अलग होते हैं। जय भीम, जय भारत। नेक्स्ट इंग्लिश 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 आपल्याला काय काम नहीं, I mean, you never know. If somebody will ask you, कल जा। Yes, sir. Times of India और But let me complete. नहीं आए हैं तो 5 मिनट ले लो ना। हाँ, Yes, जा, sir. हाँ। yes, sir. There's a lots of being. There is a lots of things that has been talked about. It has been talked about that my mother Aisha has accepted the invitation of Sangh on 5th October in Amravati. I would like to say she is not attending the main function. The main function is on the 2nd October. She is attending the function on the 5th October, which is being held in Amravati. I would like to specify here that Gavi Sahab, respected elder Gavi Sahab, Dada Saheb Gavi, had also attended the main function, and not only him, Barrister Rajabhai Khobragade, the late leader of Republican, a great leader of Republican who was Deputy Speaker of Rajya Sabha that time, he also had once attended the function of main function of the Sangh. So maintaining a good relations, keeping your ideology is required. Gavi Sahib had good relations with Atal Bihari Vajpayee. Gavi Sahib had good relations with Indira Ji Gandhi. And since late leader Gangadhar Ji Fadnavis and Gavi Sahib both were MLC and both from Nagpur, Maharashtra, Vidarbha, they were so thick that people used to call them as brother. So maintaining the relations does not mean that you are leaving your ideology. Indira Gandhi in those days had spoken with Gavi Sahib and told her that if you join Congress, we will give you Chief Minister post. I was told by Sonia Gandhi in 2009 and 2014 that if you join Congress, we will give you the Lok Sabha seat. In 2024, Mallika Arjun called me at his bungalow, at his residence, and he talked that this 2024 seat we will be giving it to you, provided you take the, you come into my party, take the symbol, Panja symbol. But we don't compromise power. We are for ideology, and we don't compromise for power. We don't compromise on ideology, and we care 2 hoods for the power. I am a lecturer in Somaiya Medical College. I am a MBBS graduate, postgraduate in dermatology. I was assistant lecturer till now. If I wouldn't have resigned and joined this ideology Republican Party, I would have been somewhere else. So I would just like to say in this particular situation that my elder brother, he has gone to the highest post of the country, and that that has not been liked by the opponents of my father, and then they are utilizing their workers to spread against Gavi family. Before ending my bite, I would just like to give one instance that Atal Bihari Vajpayee and Gavi Sahib were very thick friends. They used to share a same room at the international level. In those days, leaders were not given separate rooms. They had to share the rooms. So in one bed, Atalji used to be there, sleep, and in one bed, Gavi Sahib used to sleep. But Gavi Sahib never compromised on ideology. And when Atal Bihari Vajpayee Sahib got defeated for the Prime Minister's post, one vote was required, and Gavi Sahib was the Lok Sabha member. He didn't give vote to Atal Bihari Vajpayee. And more important, Atal Bihari Vajpayee didn't feel bad. Later on, when he was lost for the Prime Minister post, but after 1 year he again became Prime Minister, he told, they were so friends, he told, Gavi, you didn't help me. You didn't give my vote. I lost my Prime Minister, but I'm happy that you kept your ideology. For Diksha Bhumi,
But I have also not felt bad for Diksha Bhumi. Whatever fund you will require, whatever money we will require, we will give to you. So that was those were the days, those were the leaders. So personal leadership, personal ideology, and having friends are two different things. Jai Bhim, Jai Bharat. And before that also, I would like to state that my mother has not given any yes or no on this particular situation. But whatever decision she takes, as a son and as the National Secretary of the Republican Party of India, I will be behind her. वा, second win. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.